मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही सुद्धा फॉर्म भरलाय का? अर्ज करूनही तुम्हाला पैसे मिळाले नाहीयेत का? मग ही बातमी तुमच्यासाठी। अर्ज करूनही तुम्हाला पैसे का आले नाहीत हे मी सांगणार आहे, पण त्याआधी lokmat.com ला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करा, कारण lokmat.com वर तुम्हाला उपयोगी येतील अशा बातम्या आम्ही नेहमी करत असतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा, ही योजना काय आहे याबाबतचे व्हिडिओ तुम्ही आमच्या याच चॅनलवर पाहू शकता। पण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही पैसे का आले नाहीत याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। त्यानुसार 31 ऑगस्ट ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती। अर्ज करण्याची मुदत संपली असली तरी ही मुदत वाढवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं बोललं जात आहे। तसं झालं तर याचा फायदा लाखो महिलांना मिळणार आहे। ही मुदत वाढली का आणि आता ती कधीपर्यंत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातल्या 21 ते 65 या वयोगटातल्या महिलांसाठी आहे। पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे दिले जात आहेत। त्यानुसार पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3000 रुपये मिळालेले आहेत। दर महिन्याला 1500 रुपये या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत। ज्या महिलांना जुलै ऑगस्ट मध्ये पैसे मिळालेले नाहीयेत त्यांना सप्टेंबर मध्ये 4500 रुपये मिळू शकतात। पण मुदतीच्या आत म्हणजे 31 ऑगस्टच्या आधी अर्ज भरूनही काही महिला मात्र या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत। त्यांनी काय करायचं ते पुढे पाहणार आहोत, पण आधी पाहूया ज्या महिला लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या बँकेत हे पैसे आलेत की नाहीत हे चेक कसं करायचं किंवा तपासायचं कसं? ज्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही पैसे जमा झाले की नाही याची चौकशी करू शकता। ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲपवर देखील पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही तपासू शकता। तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन प्रत्यक्षात देखील ही चौकशी करू शकता। आता महत्त्वाचा प्रश्न, अर्ज व्यवस्थित भरला तरी योजनेचे पैसे जमा का झाले नाहीत याचं काय कारण असू शकतं? या योजनेचे पैसे येण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बँक क्रमांक तुम्ही तुमच्या अर्जात भरलाय ते बँक खातं तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असणं किंवा जोडलेलं असणं बंधनकारक आहे। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहेच, पण आधार लिंक असूनही दुसऱ्याच बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचंही समोर आलेलं आहे। म्हणजे काय झालंय ते आधी पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करताना बँक खातं क्रमांक टाकून पासबुक अपलोड केलेलं जातं। मात्र हे बँक खातं आधारशी लिंक नव्हतं तर इतर बँक खातं आधारशी लिंक होतं। त्यामुळे पैसे त्या खात्यावर वर्ग झाल्याचं काही लाभार्थी महिलांनी सांगितलंय। त्यामुळे अर्ज करण्या अगोदर आपलं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी संलग्न आहे हे आधी तपासून घ्या। आता आधी पाहूया बँक खातं आणि आधार लिंक कसं करायचं। सगळ्यात आधी तुम्हाला www.npci.org.in या वेबसाईटवर जावं लागेल आणि नंतर ग्राहक म्हणजे कन्झ्युमर या पर्यायावर क्लिक करावं लागेल। आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल। इथं तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल म्हणजेच बेस या पर्यायावर क्लिक करावं लागेल। आता तुमच्या समोर आधार सीडिंग फॉर्म येईल। इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचं बँक खातं असलेल्या बँकेची निवड करायची आहे। ही बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खातं क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपचा जो तिथं दिलेला असतो तो टाकून पुढे समोर येणाऱ्या बटनावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल। इथं तुमच्या आधार कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल। हाच OTP टाकून तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमच्या आधार कार्डची पडताळणी होईल आणि नंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक होईल किंवा जोडलं जाईल आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। आणखी कोणत्या कारणाने तुमच्या योजनेचे पैसे आले नसू शकतात तेही पाहूया आणि सोबत हेही पाहूया की त्यासाठी तुम्हाला काय करायचंय। तुमच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत तर हे करा। बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खातं एकमेकांशी लिंक असणं गरजेचं आहे। तसं नसेल तर महिलांना लाभ मिळणार नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्या। आधार क्रमांक आणि बँक खातं एकमेकांशी लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या। बँक सीडिंग स्टेटस म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक झाला की नाही याची माहिती
तुम्हाला पाहावी लागेल. हे तुम्ही कुठे पाहू शकता? तर यासाठी एका लिंकवर जाऊन तुम्हाला ही माहिती मिळू शकेल. त्यासाठी https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही चेक करू शकता. या वेबसाईटवर आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करा आणि आधार सीडिंग स्टेटस मध्ये जाऊन आधार कोणत्या बँक खात्याला सीड आहे हे तुम्हाला पाहता येईल. सोबतच तुमचा आधार स्टेटस हे एनेबल फॉर डीबीटी असं असलं पाहिजे तेही तुम्हाला चेक करावं लागेल. तेही तुम्ही NPCIच्या संकेतस्थळावर जाऊन चेक करू शकता. एकूणच या अडचणी असू शकतात ज्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही तुम्हाला पैसे मिळण्यात अडचणी आलेल्या असू शकतात. जाता जाता आणखी एक महत्त्वाची बाब, महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय योजना झाल्याचं सांगितलं जात आहे. आज आपण पाहतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी सुपरहिट झाली आहे की झालंय ना, आणि अजून ज्यांच्याकडे खात्यात पैसे जमा नसतील झाले ते होतील, अजून आपण सुरूच राहणार आहे. मी सांगितलंय 1,500वर आम्ही नाही थांबणार. तुम्ही ताकद दिली 1,500 चे 2,000, 2चे 2,500, 2,500 चे 3,000 आणि 3,000पेक्षा तुम्ही जास्त ताकद दिली तर आणखी वाढवणार. शेवटी पैसे कोणाचे? तुमचे आहेत. एकनाथ शिंदे थोडे पैसे आहेत. आणि मग म्हणाले लाडकी बहीण कशी बंद होईल ते बघितलं. बोले चुनावी जुमला आहे, अमका आहे, फसवी घोषणा आहे, निवडणूक. अरे बाबा, एकनाथ शिंदेने कधी असं फसवून कामच नाही केलं. कधी खोटं बोलून कधी मी आयुष्यामध्ये माझ्या खोटं बोललो नाही. आणि जे बोललो ते केलंय. कारण मी सांगितलं हे आम्ही करणार, हे आम्ही बोलून केलंय. धाडस केलं ते पण बोलून केलंय, लपून छपून नाही केलं. आम्ही 4-5 संधी दिली, त्यांनी लाईटली घेतलं. मग आम्हाला टाईटली काम करावं लागलं. पण ज्या महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी या योजनेत अर्ज करण्याची मुदत राज्य सरकारनं वाढवलेली आहे. आता ती 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज करायचा राहून गेला असेल तर तो तुम्ही आता करू शकता. 30 सप्टेंबरच्या आत तुम्ही हे अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ तुमच्या बँकेत जमा होऊ शकतो. या योजनेबाबतचं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.